तर भरपूर जणांना ना भेंडीची भाजी करायला आणि खायलाही कंटाळा येतो, कारण करायला गेलं की ती कढईला वगैरे चिकटून राहते आणि चिकट होते, खायला गेलं की ती बुळबुळीत लागते। आता बघू शकता मी तुम्हाला याच्यावरती एक मस्त अशी टिप्स सांगणार आहे, त्याच्यामुळे तुमची भाजी अजिबात बुळबुळीत होणार नाही आणि त्याचा चिकटपणाही निघून जाईल। आपल्याला फक्त याच्यामध्ये एकच गोष्ट वापरायची आहे, ती म्हणजे अर्ध्या लिंबूचा रस। आता तुम्ही बघू शकता ही भेंडी किती बुळबुळीत आहे ते। तर आता मी सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट तुम्हाला सांगते, ती म्हणजे भेंडी भाजताना आपल्याला तेलामध्ये भाजायची नाही, ती अशीच भाजून घ्यायची आहे। आणि ज्यावेळी आपण भेंडी धुवून घेतो त्यावेळी तिला स्वच्छ पुसून घ्यायची, तिच्यामध्ये पाणी अजिबात असताना। आता बघू शकता अर्ध्या लिंबूचा मी याच्यामध्ये रस घातलेला 3 ते 4 मिनिटांनी हळूहळू याचा जो बुळबुळीतपणा आहे, आता याच्या ज्या चिकट धारा दिसत होत्या त्या नाहीशा होत्या। त्याच्यानंतर बघू शकता जवळजवळ मी 6 ते 7 मिनिटं एवढी भेंडी भाजलेली आहे। व्यवस्थित माझी भेंडी इथे भाजलेली आहे, बुळबुळीतपणा सगळा गेलेला आहे, चिकट धार एकही नाही। फक्त आपली कढई मात्र खालून काळी होते, ते नॉर्मल आहे, कारण जे बुळबुळीत आहे ते कढईला चिकटून राहिलं, आपल्या भाजीमध्ये आलं